मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अर्ज भरायला फक्त असताना भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात राज्यसभेसाठी आपल्या 4 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यामध्ये रामदास आठवले तर अपेक्षित होते आणि तितकंच विनोद तावडे हा सुद्धा नेता उमेदवार म्हणून अपेक्षित होता. इतर 2 नावं धक्कादायक आहेत यात शंका नाही. पण यामध्ये विनोद तावडे यांना जी उमेदवारी मिळाली त्यावरून राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी चर्चा सुरू झाली. अगदी बातम्यांच्या भाषेत म्हणायचं तर चर्चेला उधाण आलं. आपल्याकडे साध्या चर्चा होत नाही, चर्चेला उधाण येत असतं. नुसती चर्चा वगैरे होत नाही आणि मग ते उधाण थेट संसदेपर्यंत, विधानसभेपर्यंत जाऊन पोहोचतं, एकमेकांना धक्केबुक्के करण्यापर्यंत जाऊन पोहोचतं. त्याला चर्चा म्हणतात. असं पण विनोद तावडे यांना पक्षाने तब्बल 6 वर्षाच्या वनवासानंतर निवडणुकीच्या आणि संसदीय राजकारणात आणलेले. तुम्हाला आठवत असेल का 2019 मध्ये मंत्रीपदी असलेले विनोद तावडे यांना विधानसभेचं तिकीट सुद्धा मिळालं नाही. अर्थात एखाद्या पक्षामध्ये पुढल्या वेळेला तुम्हाला तिकीट मिळणार नसेल तर थोडीफार आधी कल्पना देतात, कारण तो माणूस मनाची तयारी करून बसतो. पण 2019 मध्ये महाराष्ट्रात ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने आपल्या अनेक लोकांना ठाऊक असलेले चेहरे असलेल्या व्यक्तींना कमी अधिक प्रमाणात अपमानित करून तिकीट नाकारलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ म्हणून नाथाभाऊ खडसे यांच्याकडे बघता येईल, जे 2014 मध्ये मुख्यमंत्री व्हायला उतावळे झालेले होते. त्या नाथाभाऊंना सुद्धा मंत्रीपद आधीच गमवावं लागलं होतं, पण 2019 मध्ये त्यांना तिकीट सुद्धा देण्यात आलं नाही. दुसऱ्या यादीत, तिसऱ्या यादीत नाव येईल सांगत होते, पण झालं नाही. अखेरीस त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली, पण ती आपल्या पित्याच्या हक्काच्या बालेकिल्ल्यात पराभूत झाली. दुसऱ्या कोथरूड मधल्या मेधा कुलकर्णी होत्या, त्यांना सुद्धा कोथरूड मधून उमेदवारी नाकारून अगदी ज्या ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं जातं भारतीय जनता पक्षाला, त्या ब्राह्मण वर्गाला कोथरूड मध्ये मेधा कुलकर्णींना उमेदवारी नाकारून एक प्रकारे दुखावण्यात आलं. आणि त्यातच बावनकुळे सुद्धा होते. तसेच मुंबईचे आणि बोरिवलीचे विनोद तावडे सुद्धा होते. जी जागा 1977 पासून हळूहळू करत पक्षाचा बालेकिल्ला राम नाईक यांनी बनवला, तिथे आजपर्यंत त्यांच्या नंतर अनेक जण आमदार झाले. गोपाळ शेट्टी नंतर खासदार पण झाले, विनोद तावडे, सुनील रावराणे, आता संजय उपाध्याय, असे वेगवेगळे उमेदवार बदलले गेले. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की विनोद तावडे यांना जे तिकीट नाकारलं गेलं, ती गोष्ट खटकणारी एवढ्यासाठी होती की त्यांना अपमानित करण्यात आलं. मी अपमानित एवढ्यासाठी म्हणतो की जेव्हा पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येत नाही आणि तुम्ही राज्याचे मंत्री आहात, अगदी तिकीट नाकारलं गेलं तेव्हा सुद्धा तुम्ही मंत्री आहात आणि तुमचं नाव प्राधान्याने आलं नाही, तर पत्रकार त्या व्यक्तीला 100 प्रश्न विचारणार. हे माहिती असताना सुद्धा पहिल्या यादीत तावडे यांचं नाव नव्हतं. आणि ज्या वेळेला अतिशय बोलघेवडा नेता असतो तो माध्यमांचा, पत्रकारांचा लाडका असतो. त्यामुळे त्याचे केस जरी विस्कटले, शर्टावर कुठे बारीकशी तरी घडी असेल, तरीही 10 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तावडेंचं नाव पहिल्या यादीत आलं नाही तर पत्रकारांनी तावडेंना भंडावून सोडलं होतं. अशा वेळेला त्या नेत्याला, त्या व्यक्तीला सारवासारव करणारी उत्तरं द्यावी लागतात.
तावडे त्याला अपवाद नव्हते. ते म्हणाले ही तर पहिली यादी आहे, येईल पुढच्या यादीमध्ये काय मोठं आहे. याचा अर्थ क्लिअर होता की पहिल्या यादी नंतर तावडे यांनी जी सारवासारव केली त्यावरून आपल्याला उमेदवारी नाकारली जाणार याची कुठलीही पूर्वकल्पना तावडेंना नव्हती. उलट एक गोष्ट झाली असती की जर कल्पना असती पक्षाचा अधिकार आहे, पक्ष ठरवेल तो उमेदवार आणि जो असेल त्याच्या प्रचाराला मी येईन, असंही जर त्यांनी सारवासारव केली असती तर गोष्ट वेगळी होती. पण ही पहिली यादी आहे, दुसऱ्या यादीत आपली वर्णी लागेल असं जेव्हा तावडे म्हणतात तेव्हा त्यांना अंधारात ठेवून तिकीट नाकारलं होतं. म्हणजेच एक प्रकारे सार्वजनिक पातळीवर तावडेंना अपमानित केलं गेलं होतं. उमदा नेता आहे पण प्रचंड बोलघेवडा होता, प्रचंड बोलघेवडा होता, सतत माध्यमांचा लाडका याचा अर्थ अखंड बडबड करणारा नेता होता. राजकारणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की अनावश्यक बोलू नये आणि बोललात तरी मोजून मापून बोलायचं असतं. कदाचित लवकर यश मिळाल्यामुळे किंवा मंत्रीपद वगैरे मिळाल्यामुळे विनोद तावडे घरंगळत गेले होते. त्याची किंमत त्यांना 2019 मध्ये मोजावी लागली होती. दुसरीकडे त्यांच्या बरोबरच मंत्री असलेल्या आणि 2014 मध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाचे वेध लागलेल्या पंकजा मुंडे होत्या. त्यांना 2019 मध्ये तिकीट मिळालं, पण पक्षाच्याच वेगवेगळ्या कारवायांमधून त्यांना त्यांच्याच वडिलार्जित मतदारसंघामध्ये पराभूत व्हावं लागलं. पण या लोकांना भाजपची जी पद्धत आहे, भाजप कधीही कोणाला वाऱ्यावर सोडत नाही, त्याची थोडीफार तरी पर्यायी व्यवस्था केली जाते आणि त्यामुळेच भले मंत्रिमंडळातून आणि आमदारकीतून बाद झालेले असले तरी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना केंद्रीय पक्ष संघटनेमध्ये सामावून घेण्यात आलं. पंकजा मुंडे तर विनोद तावडे हे सहसचिव किंवा सचिव झाले होते आणि त्यांना केंद्रीय राजकारणात आणलं गेलं होतं. पण पंकजा मुंडे त्यात रमल्या नाहीत. आपल्याला ठरवून पाडलं गेलं, आपल्यावर अन्याय झाला म्हणून त्या रडत बसल्या आणि परत एकदा 2024 ला लोकसभेला उभा राहून पराभूत झाल्या. या सगळ्याची गरज नसते मित्रांनो, गरज नसते. तुम्हाला संधी मिळते पण त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हाती असतं. हे पंकजा मुंडेंना कधीही कळलं नाही. 2024च्या निवडणुकीत त्यांच्याच भगिनी म्हणता येतील अशा पूनम महाजन यांना सुद्धा उमेदवारी नाकारली गेलेली आहे, पण त्या रडत बसल्याने पंकजा मुंडे ही अखंड रुसलेली मुलगी अशा पद्धतीत वागत राहिल्या राजकारणात, खासगीत कुठे. आणि या सगळ्याला अपवाद होता तो विनोद तावडे. आणि म्हणून विनोद तावडे यांना आज राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि कदाचित उद्या त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागेल. ही त्यांना लागलेली लॉटरी आहे असा एक साधा सरळ निष्कर्ष काढला जातोय. पण तो निष्कर्ष मला अजिबात मान्य नाही, अजिबात मान्य नाही. कारण विनोद तावडे हा कोणा बड्या बापाचा मुलगा नाहीये. संघाच्या शाखेपासून भारतीय विद्यार्थी परिषद, तिथून भाजपा, युवा मोर्चा, वेगवेगळ्या पदावर मुंबई भाजपचा अध्यक्ष, अशा रीतीने काम करत 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 पक्षामध्ये आणि संघटनेमध्ये मंत्री पदापर्यंत महाराष्ट्राच्या पोहोचलेला हा कार्यकर्ता हा अतिशय मेहनती आहे. तक्रारी करण्यापेक्षा आपल्या कामातून आपण उभं राहावं ही मनाशी खुणगाट बांधलेला हा कार्यकर्ता मंत्रीपदापर्यंत पोहोचला. तो कोणाच्या मेहरबानीने पोहोचला असं म्हणता येणार नाही. हा, त्याच्यात तो चुणचुणीत मुलगा आहे, धडपडणारा आहे बघून गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील किंवा प्रमोद महाजन असतील यांनी विनोद तावडेला संधी दिलेली आहे. पण त्या संधीचं सोनं करत वरच्या वरच्या पायऱ्या गाठत राजकारणामध्ये सरकलेला विनोद तावडे
हा लॉटरीवर विश्वास ठेवून जाणारा नाही. पण एक चूक विनोद तावडेकडून 2014 ते 19 या कालखंडात घडली. आवश्यक नसताना अधिक बोलणं हे त्यांना महागात पडलं. पण त्यानंतर जी संधी मिळाली पंकजा मुंडे आणि तावडे यांना, त्यामध्ये त्यांना केंद्रीय राजकारणात आणल्यानंतर त्यांच्यावर लहान मोठ्या अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. फार थोड्या लोकांना माहिती असेल की त्रिपुराचा मुख्यमंत्री बदलण्यात आला तेव्हा आगरतळ्याला जाऊन मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्यायचा, तो राज्यपालांकडे सादर करायचा आणि त्या माजी मुख्यमंत्र्याला घेऊन दिल्लीला यायचं. ही जबाबदारी अमित शहानी अत्यंत विश्वासाने विनोद तावडे यांच्यावर सोपवलेली होती. चंडीगड या महापालिकेचा काय ते महापालिकेची निवडणूक आणि पुढे महापौर पदाची निवडणूक, ही जबाबदारी तावडेंवर सोपवलेली होती. 2022 मध्ये परत एकदा एनडीएची साथ सोडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे काँग्रेस सोबत गेले, लालू प्रसाद यादव बरोबर गेले. तेव्हा विनाविलंब अमित शहानी बिहारची जबाबदारी विनोद तावडेवर सोपवली होती. अक्षरशः ताबड़तोब बोरिया बिस्तर लपेटो और पटना जाके डेरा डालो असा आदेश अमित शहानी दिल्यानंतर पाटण्याला जाऊन तंबू ठोकून बसले होते, तंबू ठोकून. आणि त्यावेळेला नितीश कुमार हा इतका कट्टर भाजप विरोधी झालेला होता, एनडीए विरोधी, की त्याच नितीश कुमारने INDA किंवा भाजप विरोधी आघाडीची मुहूर्तमेढ रोवली होती. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन एक अखिल भारतीय भाजप विरोधी दुसरी आघाडी उभं करण्याचा पुढाकार नितीश कुमारने घेतला होता. या पार्श्वभूमीवर पाटण्यात बसायचं जाऊन नितीश कुमारने एनडीए सोडल्यापासून त्यांना एनडीए मध्ये परत आणण्यापर्यंत सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून भाजपच्या वतीने काम करणारा नेत्याचं, व्यक्तीचं नाव विनोद तावडे आहे. अर्थात डावपेच वगैरे खेळणं, डावपेच आखणं हे अमित शहा वगैरेकडून चालतं, पण ते अंमलात आणण्यासाठी आपला विश्वासू सहकारी म्हणून अमित शहानी विनोद तावडेला आपल्या पंखाखाली घेतला होता. आणि या सगळ्या कालखंडामध्ये अरे हे केलं तर मी केलं, हे केलं तर मी केलं असं मिरवण्याचा चुकूनही प्रयत्न विनोद तावडेंनी केला नाही. नितीश कुमारांना पटवून, नितीश कुमारांच्या पक्षातल्या अनेक आमदारांना पटवून आणि कटवून नितीशवर, जदयूवर परत भाजप सोबत येण्याची परिस्थिती निर्माण करणारा पाटण्यात मुक्काम ठेवलेला भाजपचा नेता विनोद तावडे होता. पण चुकून तरी त्यांनी श्रेय घेतलं का? नाही घेतलं. तुम्हाला विनोद तावडेंच्या 2019 पासून 2026 पर्यंतच्या कालखंडामध्ये जी वक्तव्य आहेत ती बारकाईने तपासा. 2019 पूर्वीचे विनोद तावडे आणि 2019 नंतरचे विनोद तावडे यामध्ये जमीन अस्मानाचा फरक सापडेल. आत्मपरीक्षण करून आपण कुठे चुकलो, कोणीतरी आपल्यावर अन्याय केला, कोणीतरी आपली संधी हिरावून घेतली, आपल्यावर पक्षाने अन्याय केला असं रडत हा माणूस बसला नाही. आत्मपरीक्षण केलं, आपल्याकडून काही चुका झाल्यात का, पक्षाची आपल्यावर नाराजी असेल, पक्ष नेतृत्वाच्या मनात आपल्याविषयी आशंका निर्माण झाली असेल तर आपण कुठे चुकलोय आणि आपण कुठे सुधारण्याची गरज आहे याकडे वळलेला हा नेता आज त्याला राज्यसभा मिळाली असेल तर ती लॉटरी म्हणून होत नाही. लक्षात ठेवा, ज्या बोरिवलीतून त्यांना आमदारकी नाकारली होती, गेल्या वेळेला तिथला खासदार लोकसभेला बदलण्यात आला,
पियुष गोयलला आणण्यात आलं, गोपाळ शेट्टींना बाजूला करण्यात आलं, तेव्हा सुद्धा विनोद तावडेंना ती जागा दिली जाऊ शकत होती, पण दिली गेली नव्हती. तरीही विनोद तावडेंनी चुकार शब्द उच्चारला नव्हता, अजिबात उच्चारला नव्हता. त्यामुळे केव्हा बोलावं, केव्हा बोलू नये आणि का अनावश्यक बोलू नये याचा साक्षात्कार झालेला भाजपचा तरुण नेता तुलनेने, म्हणूनच विनोद तावडेकडे बघावं लागतं. गेल्या राज्यसभेत 2 वर्षापूर्वी राज्यसभा निवडणुकीत संधी देता आली असती, पण नाही दिली. मेधा पाटकर यांचा नंबर लागला. तरी विनोद तावडे यांनी तक्रार केली का नाही केली? राजकारणात अपना टाइम आएगा हे ओळखून वागणारी जी माणसं असतात तीच आयुष्यात पुढे 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 गेली आहेत, हे ओळखण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता विनोद तावडेकडे आहे. आणि म्हणून आज त्याला संधी देण्यात आली, लॉटरी लागली किंवा लवकरच मंत्रीपद मिळेल असल्या गोष्टी बोलणं गैरलागू आहे. हा मेहनती तरुण आहे, हा मेहनती नेता आहे. वरिष्ठांची कृपा व्हावीच, पण आपल्या मेहनतीशिवाय आपल्याला काही मिळू नये एवढी जाणीव असलेला माणूस हा राजकारणात मोठा होत असतो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी 3-4 वर्ष दिल्लीला गुजरातच्या बाहेर ठेवण्यात आले होते. बिन तक्रार मोदींनी संघटन सचिव म्हणून दिल्लीत काम केलं. त्याच्या आधी ते निवडणूक लढले नव्हते, पण थेट राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये गेले आणि आज 25 वर्षानंतर गेली 12 वर्ष तो माणूस देशाचा पंतप्रधान आहे. लॉटरीची अपेक्षा न बाळगणारा आज भाजपचा सर्वोच्च नेता आहे. आणि विनोद तावडे त्याचं अनुकरण करत असेल तर तो लॉटरी लागण्याची वाट बघणार नाही, तो मेहनत करत राहील. मंत्रीपद आपल्या पदरात पडावं यासाठी विनोद तावडे आषाढभूत राहणार नाही, याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणून आता तावडे मंत्री होणार तर कुठल्या खात्याचे होतील ह्या चर्चा फुलीश आहे, फुलीश आहे. त्यांच्यावर आज केरळच्या विधानसभेची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. अशा जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता नरेंद्र मोदी या पदाला येऊन पोचलेले. देशाचं किंवा कुठलंही नेतृत्व करायचं तर आपल्याला त्या देशाचे बारकावे प्रदेशाचे माणसांचे असावे लागतात. हे ओळखणारे नरेंद्र मोदी होते, अमित शहा होते. तावडे त्या पावलावर पाऊल टाकून पुढे निघाले. बघू काय होतं ते. आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.